नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मस्त लसणाचा भुर्का बनवणार आहे। तर त्यासाठी असा 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेले आहेत, मूठभर एक शेंगदाणे घेतलेले आहेत, तेल, मोहरी, जिरं, लाल तिखट, हळद आणि मीठ साहित्य घेतलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू। तर गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। 3 चमचे असं तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढा भुर्का बनवायचा आहे तुम्ही त्यानुसार तेल घेऊ शकता। तर तेल गरम होत आहे तोपर्यंत मी लसणाचे छोटे काप करून घेणार आहे आणि शेंगदाणे जे घेतलेले ते भाजून त्याचे थोडेसे आबडधोबड असा कूट करून घेणार आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी पोह्याचा भुर्का हा व्हिडिओ टाकलेला आहे। त्या अगोदर साठवणीचा गाजर, त्यापासून पण मी गाजरापासून भुर्का बनवलेला आहे। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। तर तेल गरम झालेलं आहे या ठिकाणी। आता त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी चांगली अशी तडतडून घ्यायची आहे। मोहरी चांगली तडतडलेली आहे। गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये आता जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये आता लसूण टाकणार आहे। लसूणाचा फोडून घेतलेला आहे मी। लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं, फोडूनऐवजी तुम्ही कुटून पण टाकू शकता। तर तेलावर चांगलं असं तळून घ्यायचं आहे खरपूस लसूण। तर लसूण तळलेलं आहे। आता त्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे। तर शेंगदाणे हे थोडेसे असे आबडधोबडच कुटून घेतलेले आहेत। शेंगदाणे पण चांगले तेलावर असे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे लसूण असे तेलावर चांगले तळलं ना की भुर्का खातेवेळेस दाताखाली आले ना खूप छान लागतात त्याची चव। आता त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर पण स्वच्छ धुवून पेपरवर थोडीशी सुकवून अशी कट करून घेतलेली आहे। तर कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे असे हे कमी गॅसवरच छान असे तळून घ्यायचे आहेत। खमंग बिलकुल ते करपू द्यायचे नाहीत, त्यासाठीच कमी गॅस ठेवायचा आहे। आता हे चांगले तळलेले आहेत। आता गॅस बंद करून मी कढाई खाली उतरून घेणार आहे। आता थोडंसं तेल कोमटच आहे, त्यामध्ये आता थोडीशी हळद टाकणार आहे आणि लाल तिखट। जेवढं तेल घेतलेलं आहे तेवढंच लाल तिखट घ्यायचं आहे, म्हणजे भुर्का जास्त तेलकट पण होणार नाही आणि जास्त कोरडा पण होणार नाही। किंवा कोरडा झाला तर तुम्ही वरतून परत तेल पण टाकू शकता। चवीनुसार मीठ। आता हे मीठ, हळद, तेल चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त खरपूस असा छान खमंग असा झणझणीत भुर्का तयार झालेला आहे। हे भुर्का तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता। खूप छान भुर्का लागतो हा। कधी एखाद्या वेळेस गरम गरम पिठलं बनवलं ना त्यासोबत पण हा भुर्का खूप छान लागतो। भुर्का तुम्ही जास्त प्रमाणात पण बनवू शकता। भुर्का ही लवकर खराब होत नाही, पण 1 दिवस आडकर केला तरी पण चालते। खूप छान चव लागते या भुर्क्याची। नक्की एकदा ट्राय करा। तर असा झणझणीत मस्त लसणाचा भुर्का तयार झालेला आहे। तर माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।